नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या वतीन हांव तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करता. शेती संपदा या आमच्या कार्यक्रमान आज तुमचे सगळ्यांक मनापासून येवकार दिता. एक तरी झाड लावचे, ताजी फळां फुलां खावची आणि ते झाड जगवपाचे, त्या झाडाक उदक दिवपाचे, त्या झाडाक खत दिवपाचे आणि मुख्य म्हणजे आमचे पंतप्रधान आणि आमचे मुख्यमंत्री सदांच सांगतात की पर्यावरण सांबाळात. या पर्यावरणाचो आधार हरशीच न्ही, हांव स्वता तुम्ही सगळीं करू शकतात. आपल्या वाडदिवसाक, आपल्या लग्नाच्या वाडदिवसाक, भुरग्यांच्या वाडदिवसाक आपल्या आजूबाजूच्या घराच्या परिसरान आमी एक तरी झाड लावपाचे आणि त्या झाडाक उदक दिवपाचे, वत दिवपाचे आणि ते झाड हळू 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 कशें वयर सरता आणि कितले आपल्याक बरें दिसता हाजे उत्तम उदाहरण घेऊन आज आयल्या आमच्या कडेन शिल्पा सावंत. नमस्कार. शिल्पा, तुझे मनापासून सामकें सुस्वागतम. शिल्पा, तुझी वात्सल्य नर्सरी ही मुळगांव आसा, बिचोली मुळगांव आसा. वात्सल्य नर्सरी, या नर्सरीची सुरवात, आता नर्सरी म्हणजे कितें तर तुम्ही झाडां सगळी ताजे पयलीं उदक घालून मातयेन घालून ते ल्हान ल्हान कपांनी सगळी ती झाडां दवरतात तुम्ही आणि ती झाडां तुम्ही वाडयतात. त्या झाडांचो उगम कसो जाता, कितें जाता हाजे तुम्ही ट्रेनिंग घेतला, बरोबर? ताजे प्रशिक्षण सगळे तुम्ही घेतला न्ही? हां. आता म्हाका सांग, या सगळ्या नर्सरीची सुरवात केन्ना जाली? याची सुरवात आमची एग्रीकल्चर ऑफिस बिचोली आत्मा अंडर आम्ही ग्रुप आमचो रजिस्टर केलो. आमचो महिला मंडळ ग्रुप आसा सिद्धिविनायक एस.ए.जी. तो आम्ही रजिस्टर केलो आणि तेंचे मिटिंगेक गेले. मागीर आमकां थंय तेंच्यांनी ट्रेनिंग दिली, म्हणजे झाडां कशी लावप, प्रोटीन कशी काडप, अशें तेंचे खूब मार्गदर्शन तेंच्यांनी आमकां केलें. मागीर तेतून म्हाजो घरा कडेन प्लॉट आसा, एक जागो आसा 100 मीटर. मागीर हांवें चिंतलें नर्सरी करपाची म्हणून. म्हणजे तेंच्यांनी सगळें प्रशिक्षण तेंच्यांनीच दिलें आमकां. घरा कडेन तेंच्यांनी येवन शिकयलें, म्हणजे कशी झाडां लावप, कशी बी घालप, ट्रेन, अशें हें सगळें मार्गदर्शन तेंच्यांनी केलें. एग्रीकल्चर आत्मा म्हणजे कितें म्हाका सांग. आत्मा म्हणजे झोनल एग्रीकल्चर ऑफिस, आत्मा एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी. आता ह्या आत्मा अंतर्गत तुझ्या बरोबर कितल्यो जणी आसात? आम्ही ग्रुपातली 5 जाणां बायलां आसा आणि आमचे ऑफिसर निलिमा मॅडम, किशोर भावे सर आणि तेंची टीम, पूनम महाले आणि शीतल देवगकर हेंचेनी सपोर्ट करता. म्हणजे आतां स्किमी अंडर नर्सरी घालप. आता माझी लहान आसा न्हू 100 मीटर, ती आता मातशी हांव व्हडली बांदून घेतली, तेंचे स्किमी अंडरूच करता. म्हणजे तुझ्या घराच्या भायर त्या मातयेन तुवें ती नर्सरीची झाडां शेडनेट केला, बांदून घेतला, वयर अशें ते बांदून घेतात तशें. 50% म्हणजे नेट घालून, म्हणजे चड डायरेक्ट सन तेंकां मेळना न्हू, वत अर्दे वताचेर तेंकां सीडलींग आमी ते प्रो ट्रेन काडप. हय, प्रो ट्रे म्हणजे कितें? म्हणजे ते जे तांतयां घालता पळय ट्रे आसता, तशी ती ल्हान खणांची ट्रे आसता. तितून 98 रोंपे येता, 98 रोंपे येता. म्हणजे कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट भितून 50% मिक्स करप. हें खत म्हणजे मातयेन पयलीं हें खत घालप. मातयेन ना, फक्त कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत, दोनू खत मिक्स करप. आणि ट्रायकोडर्मा, म्हणजे ट्रायकोडर्मा तेंकां हे करपाक बुरशी येवंक जायना, म्हणजे कीड बी लागूंक जायना, तो मिक्स करप आणि ते ट्रे भरप. तो ट्रे सारको भरप, कोकोपीटान भरप. आणि तेतून प्रत्येक एका होलान एक बी घालप. दोन बी नाही. कसल्यो बियो घालतात तुम्ही सांग? वांगी घालता, चिडकी घालता, टोमॅटो, मिरची, डब्बू मिरची, झेंडू, भेणे. आता ह्यो सगळ्यो भाज्यो जाल्यो. त्या एका ट्रेन साधारणपणे कितल्यो तुम्ही लायतात? ही एक ट्रेन 98 येता, 98 येता.
मागीर वो ट्रे जो आसा वो ट्रेस तुम्ही काढून लोकांक विकतात का तो तुम्ही तुमच्या घरान दवरता आनी एक एक रोप काढून विकप? ना ना, एक एक रोप कोणाक जाय जाल्यार एक एक रोप दितात कट करून दिता नाजाल्यार काडून दिता. हां. आनी थोडे खूब आतां 100 मीटर बी लावपाक व्हरता, 500 स्क्वेअर मिटरचे लावपाक व्हरता, ते ट्रे व्हरता, 10 ट्रे व्हरता आमचे कडसून. हां, ते ट्रे व्हरता. आतां म्हाका एक सांग, हे लायले न्ही की मागीर ताका सदांच उदक घालपा जाय? हय, लायले का तांकां आमी लायतना पिशवेन नाल्यार जमनीन लायता न्हू, ताका आमी एक्सप्लेन करता, सांगता. म्हणजे 50% माती घेया, 25% कोकोपीट, 25% वर्मी कंपोस्ट मिक्स करा आनी पॉटिंग करा. म्हणजे पिशवेन जाय जाल्यार मातयेन मिक्स करप आनी लावप. आनी तांकां एक सदांच उदक घालप, सकाळचें उदक घालप नाल्यार सांजचें. म्हणजे सूर्य मातसो अस्ताक वतकीर एक 4-4:30 उदक घालप. 4 उपरांत उदक घालप सांजचें, आनी सकाळचें 10च्या पयलीं उदक घालप. म्हणजे 2 फावटी तरी तांकां उदक पडपाक जाय. हय, पडपाक बरोबर. आणि म्हाका एक सांग, आतां समजा हांव मिरचीचे रोप लायले समजा, तर ताका मिरची सामकी येई पर्यंत कितले म्हयने वतात? ताका 3 म्हयन्यान मिरची लागता. 3 म्हयन्यान 3 म्हयन्यान मिरची लागता. म्हणजे भरपूर लागता. इतली जाता? हय, इतली जाता आनी भरपूर लागता. म्हणजे भरपूर एक रोप 2 फावटी 3 फावटी लागता. अशें? हय, भरपूर. आणि ह्यो सगळ्यो तुवें सांगिल्ल्यो भाज्यो आसा, टोमाट, भेंडी किंवा चिडकी, वांगी, ह्यो सगळ्यो भाज्यो 2-3 फावटी लागतात? हय, लागता. टोमॅटो लागता, टोमॅटो एकदांच लागता. मिरची 2-3 फावटी लागता. वांगी चालूच आसता, 2 वर्सां सुद्दां चालू आसता. मिरची तशी 2 वर्सां पर्यंत मेळटा. पण हाजो कितलो आनंद आसा. हय, स्वता तयार करून खावप आनी वयल्यान ऑर्गेनीक न्हू, केमिकल कांय नासता. फक्त खत आमी ऑर्गेनीक म्हणजे आमचे गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट तेच घालप. 15 दिसांनी ते गांडूळ खत घालप. ते गांडूळ खत तुम्ही बरोबर दितात? ना, आमी करतात न्हू, विकत घेवं शकता. आमी विकत घेवप आनी ते घालप, उदक घालप. म्हणजे मातयेन हात घालून आपले झाड आपणे वयर काडप आणि ताजी भाजी करून आपणे खावप. हाजे कितलो आनंद आसा. हो आनंद म्हाका सांग, आता ही सगळी तुम्ही बायलो, पण हो आनंद भुरग्यांक म्हणजे शाळेंतल्या किंवा कॉलेजांतल्या भुरग्यांक मेळपाक जाय, तर ताजे खातीर तुम्ही कितें करतात? ते सर तांकां स्कुलान न्हू, स्कुलान एक सब्जेक्ट आसता EVS नाल्यार एग्रीकल्चर. ते मी सर म्हाका कॉन्टेक्ट करता आनी तांकां एक दीस थरयता, एक 2 वरां खातीर. आनी थंय भुरगे शाळांतले, मुळगांवां, तशेंच आमच्या वनांतले शाळेंतले गव्हर्मेंट स्कूल ते येयल्ले आसा. 25-30 भुरग्यांक घेवन येयल्ले आसा. मागीर तांकां हांव सगळें ट्रेनींग दिता, कशें मातयेन हात घालून कशीं झाडां लावप, कशीं हें करप. आनी तांकां मागीर एक झाड गिफ्ट करता. पण ती घरावरून झाडां लायतात. म्हणजे ती म्हाका एक सांग, एक वर्ग म्हणजे समजा एक 25 भुरगे आसा, एक 5 भुरग्यांनी सुद्धा आपल्या घरावरून ते एक एक झाड जर लायले जाल्यार पुरो न्ही. म्हणजे ते झाड वयर जालें, ताजे ती फळां ताणी खाली किंवा ताजे भाजी ताणी करून खाले, हाजे कितलो आनंद तांकां मेळटा. हेच भुरगे व्हडले जातकीर आपल्या आनी आजूबाजूचे भोंवताली जे लोक आसात तांकांय सांगता की हे म्हजे हांवें झाड लायला, ताका टोमॅटो आयले, तुंय तें झाड लाय. म्हणटकीर अशें वाडत वता. म्हणजे पर्यावरण सांबाळप म्हणजे फक्त वाचन आणि हे न्ही, तर आपण स्वता तातून सहभाग घेवप की म्हजो तातून सहभाग आसा, आस्पाव आसा आणि म्हणून हांव तें सांबाळटा. हे कितले खरें बरें आसा. म्हाका एक सांग, आनी म्हाका एक सांग, तुका आनी कितें करीनशें दिसता? ते झाड ते व्हडले जाले, ते खत तूं करता. ते दीस हांवें पळयल्लें तुज्या त्या स्टॉलाचेर की खत इतलें भरून तुमी तें दवरलां. तें खत कशें घालता तुमी? आमी झाड व्हेलें न्हू, ताका खत व्हरता, तांकां सुद्दां आमी सांगता की 15-15 दिसांनी ते खत घाला म्हणून, एक 2 चमचे घालपाचे. म्हणजे खांक कशें भुरगीं, झाड म्हणजे सामकें एक भुरगें ल्हान नाजूक अशें, तशें तेजी एक काळजी घेवप अशें प्रत्येकाक सांगता. झाड व्हरतना तेंची काळजी घ्या, एक 15-15 दिसांनी तांकां खांक घालात अशें. आणि उदक घालप. उदक घाल. आणि वत? आनी वत तांकां वत जाय, तांकां सावळीच वत लागता तशें दवरात म्हणून सांगता. वत लागता तशें दवरात. आणि वाजान जे आसा, आतां फुलांचे विचारता, आतां तुमचे फुडल्या म्हयन्यान कितें तरी झेंडू
म्हणजे कित्याक म्हणजे चवथी कडेन बरोबर तुमकां ती झेंडूच्या फुलांचो हार त्या गणपतीक पटपाचो. म्हज्या घरान आयिल्ली झेंडूची फुलां हांवें केल्लो हार, हांवें केल्ली फुलां त्या म्हज्या गणपतीच्या पुजेक मेळ्ळी. हो आनंद कितलो व्हडलो आसा पळय. आता म्हाका त्या झेंडूच्या फुला बद्दल सांग. आमी प्रत्येकान म्हणजे प्रत्येक बायलेन आपली 5-5 झाडां तर घरा कडेन लायली जाल्यार आपल्या गणपतीक विकत हाडपाची गरज ना. आपली स्वताची फुलां स्वता गणपतीक घालूंक मेळटा. म्हणून आमी सगळ्यांक ग्रुपांतल्यांक न्हू बायलांक सगळ्यांक सांगता की निदान 5 रोंपे व्हरून तुमी तुमच्या घरान लाव्या. समज जागो ना न्हू जाल्यार पिशवीन लाया, वाजान लाया, नाल्यार फुडकी आयदनां आसता पळय प्लास्टीकची तितून सुद्दां लायत जाल्यार तें जाता. ते दीस हांवें पळयलें आमी सरबत पिवन किंवा उदक पिवन ते प्लॅस्टिकचे किंवा ते कागदाचे ग्लास अशेच काडून उडयतात आनी डस्टबिनान घालतात. पण तूं त्या सगळ्या ग्लासान ते कंपोस्ट खत घाला आनी ताजेर एक एक रोपटें लायलां. हें कितें म्हाका सांग. आमचे थंय बड्डे आसलो नाल्यार कितें देवळान प्रोग्राम आसलो की ते ग्लास भायर उडयता आनी ते अशीक जाता न्हू ते कपां ती लागीं करता हांव आनी कपां लागीं केल्यान ते घरा कडेन हाडून दवरता. ते एक रोंपो, एक शेवत्याचें झाड, दर पपाईचे धाकटेशे बियो रुजोवन काडले ते झाड ते लायता भितून आनी एक्झिबिशन आसता पळय त्या एक्झिबिशनाक हांव ती दवरता. मागीर कोणाक व्हरतना बी बरें आनी ती वेस्टूय हें जायना न्हू. ते आमी काडून ते डस्टबिनां उडयतात त्यापेक्षा कितलो बरो उपयोग. ल्हान भुरग्याक बी अशे जर कप दिले आनी तांकां एक रोप ताका लाय म्हळें जाल्यार त्या कपाचो उपयोग आनी त्या झाडाचो उपयोग दोनूय जालो. आतां ते झेंडूच्या फुला बद्दल सांग. झेंडू तशेंच घरान तर प्रत्येक बायलेन 5-5 रोंपे लायले न्हू जाल्यार घरान झाडां देवाक फूल मेळ्ळें. आतां चवथ येतली बरोबर. तुम्ही जर जून महिन्यापासून ते तुमची सुरू केले न्ही ते रोपे झेंडूचे फुलांचे रावपाक जाल्यार सारखे ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तुमकां ते सारखे गणपतीक व्हांवपाक मेळटा. पण ते म्हाका एक सांग, एकदा झेंडूचे फुलं लायतकीर 3 महिने वचपा जाय. हय, झेंडूचे फूल लायले का म्हणजे लायले न्हू की 15 दिसान तेका कट करप आसता. कट करप म्हणजे कितें करप. वयली कोंबडी काडप आसता. हय, परत ते 15 दिसांनी 2 कोंबडी येता पळय तेजे 2 कोंबडे काडूंक जाय अशें एक्सप्लेन करता हांव. म्हणजे एक झाड व्हेलें कोणी एक 5 रोंपे व्हेले जाल्यार तेका हांव एक्सप्लेन करता की अशी तेजी कुयदाद घेया. म्हणजे 2-3 फावटी तेका पिंच करा. मागीर तो रावंड बोल कसो जाता कोंबड्यो येवन आनी तेका भरपूर फ्लावरींग जाता न्ही. आतां पळय ते झाड जे आसा ताका अशे कोंब आयले ते एक कोंब येतकीर तो तोडून उडप. 2 कोंब आयले की ते तोडून उडप. हय, परत ते तोडून उडप. 3 फावटी तेका पिंचिंग करप. 3च फावटी ताका ते तोडून उडयल्यार जाता. ती सुद्दां कोंबडी काडून दुसरे कडेन लायत जाल्यार ते परत झाड जाता तेजे. ते आसा एका झाडाचे तशे खूबले करूंक मेळटा. परत 2 फावटी पिंच केले 2 कोंबडे काडले दुसरे पिशव्यांनी लायले न्हू थंय परत ते 2 जाता झाडां. म्हणजे त्या ही जर तोडली आणि दुसऱ्या थंय एका वाजान जर लायली तर आनी एक कोंब जाता. हे कोंब तोडप आणि ताजे कितले मागीर जातले. तेजे मागीर 1.5 किलो सुमार रोजां मेळटा एका झाडाची. एका झाडाची 1.5 किलो सुमार रोजां मेळटा. कुयदाद बरी घेवंक जाय तेजी. ही जतनाय ही खूप महत्वाची आसा. झाडाची आमी भुरग्यांची घेतात तशी कुयदाद त्या आणि ही जापसालदारकी आमची आसा. पर्यावरण सांबाळपाचे काम आमचे, जबाबदारी आमची म्हणटकीर ताजी जतनाय घेवपाचे काम आमचे. म्हणून त्या एका रोजाचे तुवें सांगले तशे 2दा आणि एक 3दा जर तोडले कोंब आयिल्ले तोडले जाल्यार ते दुसरी कडेन लायले परतून जाता. अशे खंयच्या फुलाचे जाता. एक झेंडूचे जाता. झेंडूचेच जाता. आणि मोगरी, रतनाबोली तशी रतनाबोली. रतनाबोलीचे झाड व्हडले असले न्हू जाल्यार तेजे कुडके काडा. परत ते येदे कटींग आसता पळय ते कटींग अशें ग्लासान समज लायले असले ग्लासान वर्मी कंपोजांनी थोडी माती घालून लायले ते जाल्यार जाता ते तयार. परत थंय आबोली जाऊ. आबोलीचे कटींग चडशे कटींग जाता. बी मेळना आबोलीचे म्हणजे ते आमी कटींग करता आनी अशे कपांनी पिशव्यांनी लायतात आनी सेल करता. म्हणजे आबोलीचे बी आनी ना. आबोलीचे बी ना.
म्हणजे आबोलीचे ते कट करून दुसरीकडे लावप घालता. आणि थंय आबोल्याचे म्हणून तो आबोल्यांचो मळो. हय सगळ्या त्या मळ्यान आबोलीचे फुलां येतात किंवा झेंडूची फुलां येतात. आम्ही व्हडली व्हडली शेतां ते झेंडूच्या फुलांची पळयतात ती अशीच असता. खरें न्ही? त्या प्रमाणे हांव शेवती करता. शेवती करता. शेवती करता. हां, शेवती सांग. कशी करता, भायर बर्थडे आसता आनी हळदी कुंकू आसता पळय, हळदी कुंकूक ते व्हडले हे हाडटात, तुरे हाडटा. तुरे हाडले काय ती फुलां काडटात आनी आमी यूज करता. दाणो आसा तो भायर उडयता. तो हांव दाणो भायर उडोवंक दिना. तेजे दाण्याचे ते कटींग करता, ल्हान येदे येदे कटींग करता. तशें ते कपांनी लायता. तेका कपांनी लायता, तेका कोंबऱ्यो येयल्यो काय ते म्हाजे आता हे सगळे तुझे झाडांचे झाले. शिल्पा, आज तुवें हांगा पेडे लाडू बी हाडल्यात, हे सगळे तू करता? हय, पेडे हांव करता. तशेंच म्हाका एग्रीकल्चर ऑफिसर आत्मा अंडर तेंच्यांनी मशीन दिलें स्किमी अंडर. ते 40 लिटराचें मशीन आहा व्हडलें. तितून हांव मावा पेडे करता, मावा पेडे करता, काजू मोदक करता, गणपतीच्या दिसांनी मँगो मोदक, जॅकफ्रूट मोदक, पायनएपल मोदक, फ्लेवर टायप सगळे करता गणपती आनी ते सेल करता. आणि हे लाडूय लाडू करता आनी वडयो करता. वडयो ह्या दिसांनी कुवाळे मेळ्ळे न्हू, ते वडयो केले, आमचे ग्रूप करता. तशेंच हेजे शिल्पा, तुझे कौतुक करप तितले थोडेच आसा. झाडा बद्दलय तुवें सांगलें आनी खाण्या बद्दलय तुवें सांगलें. बायलांनी आपल्या पांयाचेर उबे रावन कितें तरी उद्योग करप आनी एका बायलेन उद्योग करप म्हणजे सगळें घर उद्योगी जाता. जशी एक बायल शिकली की सगळें घर सुशिक्षीत जाता, तशी एका बायलेन उद्योगान पावल दवरलें की सगळें घर जाता. शेती संपदा हातून तूं आयलें, तुवें सांगलें, हाज्या बद्दल खरेंच देव बरें करूं. तुका सामकें मना पासून धन्यवाद. थँक्यू.